धैर्य. खरं तर आजचा दिवस हे मंगळसूत्र प्रेमानं आदरानं गळ्यात मिरवण्याचं आहे. आपली पहिली वटपौर्णिमा आणि मला ती उघडपणे साजरी पण करता येत नाहीये. पण तरी मी माझ्या व्रतात कसलीच कमी पडू देणार नाही. हे सौभाग्याचं लेणं मी तुमच्या हातानं गळ्यात घालून घेणार आणि अभिमानानं मिरवणार. फ्रेंड, हे हे काय आहे? कुणाचं आहे? सांग ना. सावीचं. सावीचं म्हणजे माझं. तू तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंस? खूप छान आहे, मला खूप आवडलं. मी ना अवंती काकू आणि नीता काकूच्या गळ्यात पण असं बघितलं होतं. आता माझ्या पण गळ्यात असणार. फ्रेंड, हे तू आणलंस ना, मग तूच माझ्या गळ्यात घाल. काय झालं? घाल ना. आपल्याला पूजेला जायचंय ना, मग उशीर होईल. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता. सावी, खरं तर हे मंगळसूत्र म्हणजे काय याची तुला जराही जाणीव नाहीये. आणि आज तुझ्याच इच्छेमुळं हे मी परत एकदा तुझ्या गळ्यात घातलं. देवाकडं आता माझी एकच इच्छा आहे की लवकरच तुला सगळं आठवू दे आणि सगळ्यांसमोर मला तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र परत घालायला मिळू दे. मला माझी सावी आधीसारखीच परत मिळू दे. धैर्य, खरं तर हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालायला पाहिजे. तुमच्या नजरेतलं प्रेम, काळजी सगळं माझं असायला पाहिजे. पण आता फार काळ वाट बघावी लागणार नाहीये मला. लवकरच सावीकडून मी हे सगळं हिरावून घेणार आहे. डन. हिरा, काय झालं? इथं काय करताय तुम्ही? काही नाही, मी ते सहजच आले होते. तुम्ही कुठे बाहेर चाललायत का? नाही म्हणजे सावीने एवढी सुंदर साडी नेसली आहे ना, म्हणून विचारलं मी. हो, मी आणि फ्रेंड बाहेर चाललोय. कुठे चाललाय तुम्ही? ते अवंती काकू आणि नीता काकू पूजेला चाललेत, मग आम्ही पण त्यांच्या सोबत चाललोय. आम्ही खूप मज्जा करणार आहे, हो ना फ्रेंड? हो. पूजेला चाललेत म्हणजे नक्कीच हे वड पूजायला चालले असणार. खरं तर या पूजेचा हक्क तर आणि फक्त माझा आहे.